पण आता जर 1000 रुपयांनी जर गॅस सिलेंडरचे रेट वाढत असतील तर नक्कीच आम्हाला पण रेट वाढावं लागतं. जास्ती नाही, पण कमीत कमी 5 रुपये तरी वाढावं लागतील मला. समजा आज माझा लाडू सम्राटचा वडापाव आपला मोठा वडापाव असतो आपला 35 रुपयाला आहे, तर आम्हाला तो 40 करावा लागतो. नाही म्हणता नाही येणार असं कमी, खायचे ते खातोच आहे माणूस, पण ठीक आहे. असं बघायला गेलं तर पगार पण सगळ्यांचे व्यवस्थितच आहेत. असं काही म्हणजे अबाव 50-30 तर आहेतच, आणि 30 असले तरी पण लोक अफोर्ड करतातच आहे. तर मला वाटणार नाही एवढा काही म्हणजे नॉर्मली इश्यू येईल. कमर्शियल LPG गॅसचे दर हे 550 रुपयांनी नाही तर 993 रुपयांनी वाढलेले आहेत. म्हणजे साधारण 1000 रुपयांनी हे दर जे वाढलेले आहेत. किती किलोच्या सिलेंडरचे? तर 19 किलोचं जे सिलेंडर असतं त्याचे दर वाढलेले आहेत. आता जी रेस्टॉरंट्स आहेत, जे स्नॅक सेंटर्स आहेत, जिथे हा गॅस वापरला जातो, ज्यांचं खूप जास्त याचं कन्झम्पशन आहे, त्याचा अर्थातच त्यांना फटका बसणार आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्ही ज्या वेळेला बाहेर जाऊन खाता तर कदाचित तिथले जे प्राइसेस आहेत, म्हणजे तुम्ही जे स्नॅक्स खाता, तुम्ही जाऊन बाहेर जे आपण डिनरला जातो, लंचला जातो, त्या सगळ्याचे दर कदाचित वाढू शकतात. गेल्या वेळेला आपण जेव्हा बघितलं की ज्या वेळेला हा हाईक झालेला होता, ज्या वेळेला दर वाढवलेले होते, त्यावेळेला अनेक ठिकाणी अनेक रेस्टॉरंट्सनी त्यांच्याकडे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर हे वाढवलेले होते. आत्ता सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. 993 रुपये ही खरं तर खूप मोठी अमाऊंट आहे. आपण लाडू सम्राटला आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात की या सगळ्याचा नक्की कसा परिणाम होणार आहे त्यांच्यावरती. 993 ही खूप मोठी अमाऊंट आहे. म्हणजे एका सिलेंडर मागे तुम्हाला जर 1000 रुपये साधारण जास्त द्यावे लागणार असतील तर कसा या सगळ्याचा परिणाम होईल तुमच्या एव्हरीडे बिझनेसवरती? जर मला आजच समजलं की 1000 रुपयांनी सिलेंडरची वाढ होणार आहे. ह्याच्या अगोदर पण रेट वाढले होते, 250 रुपयाने वाढले होते, पण काय वाढवले नव्हते. आपण दर आहेत तेच कायम ठेवले होते. बोलो ही आता थोड्या दिवसासाठी वेळ आहे, ती जाईल वेळ, त्याच्यानंतर आपलं सगळं सुरळीत चालेल. पण आता जर 1000 रुपयांनी जर गॅस सिलेंडरचे रेट वाढत असतील तर नक्कीच आम्हाला पण रेट वाढावं लागतील. गेल्या वेळेला 250 रुपयांनी मला वाटतं साधारण दर वाढले होते. मग त्यावेळेला तुम्ही इथले वाढवले नाहीत दर खाद्यपदार्थ? त्यावेळी आम्ही रेट काय खाद्यपदार्थांचे वाढवले नाही, कारण का जर असा प्रॉब्लेम होता तर बोलो आपण ह्याच वेळेमध्ये सर्व थोड्या दिवसांनी रेग्युलरमध्ये सुरुवात होईल. थोडे दिवस हा प्रॉब्लेम चालू असेल, पण दिवसांदिवस प्रॉब्लेम वाढत चालला. आता थोडं सुरळीत चालू झालं होतं तर परत रेट वाढत आहेत, त्यामुळे आम्हाला रेट वाढवावे लागतील. मला सांगा, तुम्हाला दिवसाला किती सिलेंडर लागतात आणि साधारण आत्ता एका सिलेंडरची प्राइस तुम्हाला किती द्यावी लागत होती? आत्ता मला 2010 रुपये द्यावी लागते एका सिलेंडरची प्राईस, आणि आत्ता 2010 मी दर दिवशी 10 सिलेंडर घेतो. माझे 3 हॉटेल आहेत, 3 हॉटेलला 10 सिलेंडर लागतात आम्हाला दर दिवशी. तर आता तुम्ही जर 1000 रुपये जर वाढणार असतील तर मला दर दिवशी 10,000 रुपये एक्स्ट्रा जातील. त्यामुळे मला नक्कीच थोडे तरी रेट वाढावे लागणार. लोकांच्या येण्यामध्ये किंवा कस्टमर्समध्ये काही फरक पडलाय का हे सगळं झाल्यापासून, की लोक बाहेर म्हणजे लोक कमी खायला बाहेर पडतायत असं तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये आलंय का? की जेव्हापासून हे सगळं युद्धाचं झालं आणि मग गॅसचा प्रॉब्लेम झाला, कमर्शियल गॅस आधी सरकारने पूर्णपणे बंदच केला होता, मग नंतर 50% द्यायचं म्हटले, तर बाकीच्या हॉटेलमध्ये म्हणजे आता तुम्ही तर इथले दर वाढवले नाही त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला तितका फरक पडला नसेल, पण बाकी रेस्टॉरंट वाल्यांची वगैरे तुमचं काही बोलणं झालं होतं का? त्यांच्या व्यवसायात काही फरक पडला होता? आमचा पण व्यवसाय आणि इतरांच्या पण व्यवसायामध्ये बदल झाला होता. फरक असा झाला की तेव्हा गॅस सिलेंडर भेटत नव्हते, हॉटेल बंद होते अर्धे दिवस पण, कारण गॅस 2 आले तर 2 गॅसच्या बाटल्या संपसपर्यंत तेवढा वेळ हॉटेल चालू राहायचं, बाकी मग बंद करायला लागायचं. असं प्रत्येक हॉटेललाच चालू होतं, कारण का जेवढे गॅस मिळायचे तेवढे दिवसभर पुरत नव्हते आपल्याला, त्यामुळे बंद ठेवायला लागायचं. असाच फरक पडला होता हॉटेलवरती, प्रत्येक हॉटेलवरती. लाडू सम्राटला नाही, प्रत्येक ठिकाणी हेच होतं. तर त्याच्यानंतर इंट्रक्शन इलेक्ट्रिकवरती चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे 50% मेनू लोकांनी चालू केला आणि हॉटेल चालू झाले. 50% मेनू देऊन लोकांनी हॉटेल चालू केले. मला सांगा, आता जर तुम्हाला अवेलेबल नव्हते, सर्व आयटम अवेलेबल नव्हते, 50% झाले होते. लाडू सम्राटला पण 50% मेनू चालू होता. ह्या तुम्ही 15-20 दिवसापूर्वी जर बघायला गेला तर आमच्याकडे पण 50% मेनू होता. आता आम्हाला 50% गॅस सिलेंडर मिळत आहेत. त्याच्यानंतर आमचं इलेक्ट्रिक आहे, त्यावरती 50%, ह्याच्यावरती 50% असं आमचं फुल पेजमध्ये चालू आहे. मला सांगा, साधारण अंदाजे जर अंदाज बांधायचा झाला तर आता तुमचा इथला वडापाव फॉर एक्झाम्पल बरेच लोक येऊन खातात, फेमस आहे.
आता तो कितीला आहे आणि जर दर वाढवायचं म्हटलं तर साधारण तुम्हाला किती वाढवावं लागेल हे सगळं परवडावं तुम्हाला याच्यात? परवडावं ह्याच्यासाठी जास्ती नाही, पण कमीत कमी 5 रुपये तरी वाढवावं लागतील मला. समजा आज माझा लाडू सम्राटचा वडापाव, आपला मोठा वडापाव असतो आपला 35 रुपयाला आहे, तर आम्हाला तो 40 करावा लागेल. हो हो. त्याच्यामुळे रेस्टॉरंट्सला याचा फटका बसणारच आहे, पण कदाचित याच्यामुळे जे ग्राहक येतात त्यांनाही हे वाढलेले दर बघून कदाचित त्यांचंही बाहेर खाणं हे कमी होऊ शकतं. आपण लोकांशी सुद्धा बोलूयात, त्यांच्याकडनंही जाणून घेऊयात की त्यांचं या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे. इकडेच काही लोक बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्याकडनं समजून घेऊ. LPGचे रेट्स म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जो गॅस वापरतात त्याचे रेट्स हे 1000 रुपयांनी वाढलेत. डू यू थिंक की जर बाहेर मिळणाऱ्या फूडचे रेट वाढले तर तुम्ही येणं बंद कराल किंवा तुमचं बाहेर खाणं कमी होईल? ऑब्व्हियसली कमीच होणार. तुम्ही ऑब्झर्व केलं असं की गेल्या काही दिवसांमध्ये बाकीच्या ठिकाणी रेट्स वाढले होते? वाढलेत. हो. तुमचं कमी झालंय का? नाही म्हणता नाही येणार असं कमी. खायचे ते खातोच आहे माणूस, पण ठीक आहे. आणखीन रेट्स वाढले तर तुम्हाला वाटतं की कमी करावं लागेल बाहेर जाणं? ऑब्व्हियस आहे, करावंच लागेल, कारण का परवडणारच नाही ना नंतर ते. किती फ्रिक्वेंटली तुमचं साधारण बाहेर जाणं? फ्रिक्वेंटली आठवड्यामधून 2-3दा तर बाहेरच असतो. मग जर खूप रेटच हाय झाले तर मग ते पण बंद होईल. आणखीन लोकांशी पण बोलून बघूयात की त्यांना या सगळ्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. LPGचे रेट्स वाढलेत. जो कमर्शियल गॅस रेस्टॉरंट्समध्ये वापरला जातो त्याचा रेट आजच 1000 रुपयांनी वाढवलाय. सो त्यांना प्रत्येक सिलेंडर मागे 1000 रुपये त्यांचे वाढतील. सो त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत जर असं झालंय आता हे, तर आम्हाला रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या गोष्टींचा दर पण वाढवावा लागेल. ह्यात काय बोलू शकत नाहीये काही. घरी पण तीच परिस्थिती आहे आणि आम्ही पण ॲक्च्युली जॉब करतो, त्याच्यामुळे हे म्हणजे आता कसं बोलू मला पण. हो, खावंच लागतं बाहेर. मला असं वाटतं की जर खूपच रेट्स वाढवले रेस्टॉरंट्सवाल्यांनी तर मग तुमचं पण बाहेर खाणं कदाचित कमी करावं लागेल. हो, करावंच लागणार आहे, ते तर आहेच. तुम्ही तुमच्या घरी पण कनेक्शन आहे? सिलेंडर वगैरे तुम्ही कनेक्शन नाहीये बाहेर ना डायरेक्ट. ओके, पाईपलाईन नाहीये. तुम्ही घरी काय बनवत? नाही. आणखीन लोकांकडनं जाणून घेऊयात. LPGचे कमर्शियल रेस्टॉरंट्समध्ये वापरणारे LPGचे रेट हे 1000 रुपयांनी वाढवलेत. सो आता हॉटेल मालकांचं असं म्हणणं आहे की कदाचित आम्हाला बाहेर मिळणाऱ्या गोष्टींचे पण आता दर वाढवावे लागतील. तर तुम्हाला वाटतं की हे परवडेल सामान्य माणसाला? जे ॲक्च्युली म्हणजे असं बघायला गेलं तर पगार पण सगळ्यांचे व्यवस्थितच आहेत. असं काही म्हणजे अबाव 50-30 तर आहेतच, आणि 30 असले तरी पण लोक अफोर्ड करतातच आहे. तर मला वाटणार ना एवढा काही म्हणजे नॉर्मली इश्यू येईल जर 1000 रुपयांनी म्हणजे हे झालं, पण अजून तरी नाही झालेले आहेत. आजच त्यांनी केंद्र सरकारने आजच सांगितलंय की 1000 रुपयांनी दर वाढणार आहेत जे म्हणजे कमर्शियल गॅस ते. त्याच्यामुळे रेस्टॉरंटवाल्यांचं असं म्हणणं आहे की मग आम्हाला कदाचित मग इथे मिळणाऱ्या गोष्टींचे पण रेट वाढवावे लागतील. 5, 10, 15 जे काही रुपयांनी असेल ते आम्हाला पण वाढवावे लागतील असं त्यांचं म्हणणं. मिनिमम, इट्स अ मिनिमम दिस थिंग. इट विल नॉट मॅटर दॅट मच टू. मला वाटतं की लोकांचं बाहेर येणं कमी होईल, बाहेरचं खाणं कमी होईल वाढलेले दर बघून? मला तर अजिबात नाही वाटत असं होईल म्हणून. बिकॉज दे एन्जॉय. लाडू सम्राटचं तर किती वर्षापासून आम्ही जवळजवळ 20 वर्ष ॲक्च्युली एन्जॉय करतो आहे फूड. तो मला नाही वाटत की. तुमच्या घरी पाईपलाईन आहे का तुम्ही सिलेंडर बुकिंग करा? सिलेंडर सध्या मिळतंय का सिलेंडर नीट टाईमवरती मिळतंय? साधारण किती वेटिंग पिरियड आहे? आता 15 दिवसात मला लगेच मिळाला. हां, त्याला काही इश्यू नाही? इश्यू नाहीच आहे अजिबात. सो घरच्या याला जरी फरक पडत नसला म्हणजे घरचं जे सिलेंडर आहे त्याचे दर वाढलेले नाही आहेत. मी पुन्हा एकदा क्लिअर करते की घरच्या जे सिलेंडर तुम्ही बुकिंग करताय त्याचे दर वाढलेले नाही आहेत, पण जे व्यावसायिक सिलेंडर आहेत, कमर्शियल सिलेंडर जे आहेत, कमर्शियल LPG जो आहे त्याचे दर वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे हॉटेल मालकांना त्याचा नक्कीच फटका बसेल आणि कदाचित तिथे मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे खाद्यपदार्थ आहेत त्याचे दरही आता त्यांना वाढवावे लागतील, तरच कदाचित त्यांना तो व्यवसाय सुरू ठेवणं हे परवडेल. कॅमेरामन आशिषसह देवयानी, मुंबई तक.